नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी साईट या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या व्हिडिओत आपण अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांसाठी मदत निधी किती मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ते पाहिलं. पण आता हे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे, यात कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे आणि जिल्ह्यानुसार किती निधी त्यांना मिळणार आहे, हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे पहा. तर एकूण 4 विभागातील 19 जिल्ह्यांचा यात समावेश आहे. यामध्ये नाशिक विभागातील जळगाव, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर विभागातील गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, तर छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांचा त्या ठिकाणी समावेश आहे. तर आता त्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यांना किती निधी मिळणार आहे? जून ते सप्टेंबर 2024 दरम्यान शेतजमीनच्या झालेल्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवले होते. या प्रस्तावानुसार 29 कोटी रुपयांच्या निधीला राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे. तर यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 143 शेतकऱ्यांसाठी 13,01,000 रुपये आणि पुणे जिल्ह्यातील 765 शेतकऱ्यांना 36,85,000, तर सातारा जिल्ह्यातील 559 शेतकऱ्यांना 20,35,000 रुपये, सांगली जिल्ह्यात 20 शेतकरी ठरले त्यांना 82,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि तसंच गडचिरोली जिल्ह्यातील 385 शेतकऱ्यांना या लाभ मिळालेला आहे. यात 11,55,000 रुपये त्या ठिकाणी त्यांना मिळालेले आहे. वर्धा जिल्ह्यातील 1,404 शेतकऱ्यांना 1,48,89,000 रुपये मिळणार आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील 5,385 शेतकऱ्यांना 7,65,00,000 आणि 18,000 रुपये, तर नागपूर जिल्ह्यातील 875 शेतकऱ्यांना 1,42,74,000 रुपयाचा निधी सरकारने मंजूर करण्यात आलेला आहे. तर अमरावती जिल्ह्यातील 396 शेतकऱ्यांना 35,83,000 रुपये, अकोल्यातील 18 शेतकऱ्यांना 50,000 रुपये, यवतमाळ मधील 865 शेतकऱ्यांना 58,42,000, तर बुलढाणा 3,46,71,000, वाशिम मध्ये 286 शेतकऱ्यांना 2,87,000 रुपयांच्या निधीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहे. तसेच परभणीमध्ये 1,607 शेतकरी त्यांना 2,67,23,000 रुपये एवढे मिळालेले आहे. असेच नांदेडमध्ये 1,887 शेतकरी आहेत आणि हिंगोलीमध्ये 114 शेतकऱ्यांना 6 कोटी एवढे रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. दरम्यान राज्यात जून ते सप्टेंबर 2024 कालावधीत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. शेतकरी तातडीने मदतीची मागणी करीत होते, परंतु राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर केली नाही आणि आता अखेर निधी मंजूर करण्यात आलेला आहे. परंतु तोही तुटपुंज आहे असं शेतकरी म्हणतात. काहींनाच मिळणार आणि काही शेतकऱ्यांना तर मिळणार नाही आणि तो भरपूर कमी आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर NDRF आणि SDRF निकषानुसार मदतीची आकडेवारी मोठी दिसत असली तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मात्र त्या प्रमाणात लाभ मिळत नाही, अशी देखील तक्रार शेतकरी आता मोठ्या प्रमाणात करत आहे. तर तुमचं काय मत आहे याच्यावर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.